संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना मोठा धक्का बसलाय। संताजी घोरपडे कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून मुश्रीफांना दिलासा मिळालाय। या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली काढण्यात आली आहे। बघूया। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। कोणती वॉशिंग मशीन आहे ना भारतीय जनता पार्टी, त्या वॉशिंग मशीन मधून आता हसन मुश्रीफ निघाले, बाकी काय किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना क्लीन चिट मिळण्याची मालिका सुरूच आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसलाय। परमेश्वर महान आहे, त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद, मला वाटते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे। मी या सर्व परमेश्वराचे आभार मानेन। छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला। असं म्हणतात की आंधळ्याच्या गायीत देव राखतो, तर माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा। या सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्यांना अशा पद्धतीनं नोटिसा दिल्या होत्या, भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, ते सगळे पावन भारतीय जनता पार्टीचे। आपण मागे कोणती वॉशिंग मशीन आहे ना भारतीय जनता पार्टी, त्या वॉशिंग मशीन मधून आता हसन मुश्रीफ निघाले, बाकी काय संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कथित शेअर घोटाळा प्रकरणात मुश्रीफांना दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांना शेअर्स देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केला होता। आरोपावरून हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र कागलच्या कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी सी समरी रिपोर्ट सादर केलाय। या रिपोर्टमध्ये मुश्रीफांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। परिणामी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणी संदर्भात दाखल याचिका निकाली काढली आहे। एकीकडे उच्च न्यायालयाने दाखल गुन्ह्यातली याचिका निकाली काढली आहे, मात्र दुसरीकडे हसन मुश्रीफांना कोणताही दिलासा मिळाला नसल्याचं समर्जित घाटकेंनी म्हटलंय। संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणाचा कागल कोर्टात संबंधित खटला सुरूच असल्याचं समर्जित घाटकेंनी म्हटलंय। हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे। मी आवर्जून तुम्हाला सांगतो, हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या 1 वर्षापासून काम चालू आहे। पोलीसचा जो रिपोर्ट आहे, क्लोजर रिपोर्ट, हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता। आत्तापर्यंत 8 ते 9 हिअरिंग झालेत। ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो, त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जिवंत ठेवली आहे। म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे। हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये ही केस चालू आहे, तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा। हसन मुश्रीफ महाविकास आघाडीमध्ये मंत्री असतानाच किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर आरोपांचे बॉम्बगोळे डागले होते। संताजी घोरपडे साखर कारखान्यातील प्रकरण किरीट सोमय्यांनीच पुढे आणलं होतं आणि त्याच आधारे ईडीनेही मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता। दरम्यान हा तपास सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्यांनी मुश्रीफांना बॅग भरून जेलमध्ये जाण्यासाठी तयार राहा असा इशारा दिला होता। हसन मुश्रीफचा समोर पुढच्या कारवाई संबंधीचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे। आता ईडी पुढची कडक कारवाई करू शकते। शेतकऱ्यांची फसवणूक, मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग, बँकेत संबंधित झालेला गैरव्यवहार, 2000 कोटीचा घोटाळा, मुश्रीफ साहेब आता बॅग भरून तयार रहा। सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर 11 मार्च 2023 रोजी ईडीची टीम हसन मुश्रीफांच्या घरी देखील दाखल झाली होती। दरम्यान यानंतर मुश्रीफांच्या घरासमोर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मुश्रीफांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करत ईडी विरोधात देखील घोषणाबाजी केली होती। दरम्यान यावेळी हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला देखील अश्रू अनावर झाले होते। आम्हाला गोळ्या घालून मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली होती। जनतासाठी राबणारा माणूस एवढा असं करतोय म्हणजे काय करायचं आम्ही घरची
तुम्ही सगळीजण शांत राहा. त्यांना सांगा की आम्हाला गोळ्या घालून जावा, गोळ्या घालून जावा आम्हाला. 11 मार्च 2023ला ईडीनं दुसऱ्यांदा हसन मुश्रीफांच्या घरी धाड टाकली होती. 11 मार्च 2023 रोजी सकाळी हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीच्या पथकानं धाड टाकली होती. ज्यावेळी मुश्रीफांच्या घरी धाड पडली त्यावेळेला हसन मुश्रीफ घरात नव्हते. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नीसह काही महिला व मुलं होती. घरात सदस्य असतानाच ईडीकडून घराची झाडाझडती घेण्यात आली होती. 1.5 महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं ईडीनं धाड टाकल्यानं मुश्रीफांच्या पत्नी सायरा मुश्रीफ या प्रचंड संतापल्या होत्या. ज्या प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याबाबतची याचिका निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफांना मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे मुश्रीफांना जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरून ठेवा असं सांगणाऱ्या सोमय्यांसाठी हा मोठा धक्का. मात्र शेवटी सोमय्यांनी सांगितलं तसंच झालं. मुश्रीफ बॅग घेत थेट मंत्रिमंडळात सामील झाले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.